परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंग मध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंग साठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्राध्यापक यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते. माझं नाव मिस योगिता अंकुश कांबळे. माझं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मी सध्या परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई येथे ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून जॉब करत आहे. मला 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे. आज मी तुम्हाला आमच्या कंपनी प्रोफाईल आणि प्रोडक्शन याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. हा आमच्या कंपनीचा आउटलुक फोटोग्राफ आहे. आमच्या कंपनीची स्थापना 1994 साली झाली. आमच्या कंपनीचा एरिया 500 स्क्वेअर मीटर आहे. आमच्या कंपनीमध्ये सर्वात पहिला प्रोडक्ट ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीम डिझाईन केला गेला. हा प्रोडक्टचे युनिट अशा स्वरूपाचा दिसते. यामध्ये टोटल 3 मॉडेल्स आहेत. 16 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीम, 32 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीम आणि 64 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीम. हा 16 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेस सिस्टीमचा युनिट आहे. हे युनिट ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजसाठी उपयोगी ठरते. इथे तुम्ही पाहू शकता की डिजिटल टाइम स्विच बसवला आहे. इथे आउटपुट सॉकेट बसवला आहे. डिजिटल टाइम स्विच मध्ये आपण स्कूल किंवा कॉलेजचा टाइम टेबल प्रोग्राम करून देतो. त्याप्रमाणे लेक्चर संपल्यानंतर बेल ऑटोमॅटिक असते. आता ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम म्हणजे काय? ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम म्हणजे जनरली स्कूल अँड कॉलेजमध्ये लेक्चर संपल्यानंतर शिपाईकडून बेल वाजवली जाते. या युनिटमध्ये एक डिजिटल टाइम स्विच बसवला आहे. त्यामध्ये आम्ही स्कूल किंवा कॉलेजचा टाइम टेबल प्रोग्राम करून देतो आणि त्यानुसार लेक्चर संपल्यानंतर बेल ऑटोमॅटिक वाजते. नेक्स्ट मॉडेल आहे 32 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. हे मॉडेल आम्ही इंग्लिश मीडियम स्कूल आणि प्रायमरी स्कूलसाठी उपयोगी किंवा वापरत असतो. तर यामध्ये मेमरी कॅपॅसिटी जी आहे ती जास्त आहे. तर या डिजिटल टाइम स्विचमध्ये आम्ही 16 आणि 16 असे टाइम इव्हेंट्स प्रोग्राम करून देत असतो. तर काही स्कूलचं टाइम टेबल असं असतं की मंडे टू फ्रायडेसाठी टायमिंग जे असतात ते सेम असतात आणि सॅटर्डेसाठी डिफरंट असतात. माझ्या फॉर्मॅटमध्ये जर वेळापत्रक असेल तर हे मॉडेल उपयोगी ठरते. नेक्स्ट मॉडेल आहे 64 टाइम्स ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. गव्हर्नमेंटचा टाइम टेबल ज्या स्कूलचा असेल त्यांना हे मॉडेल सुटेबल आहे. यामध्ये 2 डिजिटल टाइम स्विचचा वापर केलेला असून इथे एक स्विच बटन बसवलं आहे. आता गव्हर्नमेंटचा टाइम टेबल कसं असतं की मंडे टू थर्सडेसाठी काही टायमिंग सेम असतात, फ्रायडेसाठी वेगळे टायमिंग्स असतात आणि सॅटर्डेसाठी टाईमपेक्षा वेगळे टायमिंग्स असतात. त्यासाठी इथे आम्ही 2 टाइम स्विचचा वापर केला आहे आणि हा स्विच बटन आहे. या स्विच बटन मध्ये एक 4 सेकंद आणि दुसरा 6 सेकंद असे 2 ऑप्शन दिले आहेत. सध्या मी इथं 4 सेकंदसाठी जर का ऑप्शन सिलेक्ट केला तर 4 सेकंदसाठी बेल कंटिन्यू असते. पण काही स्कूलची रिक्वायरमेंट अशी असते की थोडा वेळ अजून बेल वाजली पाहिजे. मग हे स्विचचं बटन वरच्या बाजूला प्रेस करायचं, मग 6 सेकंदसाठी बेल वाजते. त्यानंतर 1.5 मिनिट राष्ट्रगीत सुरू राहतं आणि 2 मिनिटांनंतर ॲम्प्लिफायर ऑटोमॅटिक ऑफ होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेम टायमिंगला ऑटोमॅटिक नॅशनल अँथम प्लेअरला पॉवर येते आणि नॅशनल अँथम प्लेअर प्ले होतो. नेक्स्ट प्रोडक्ट डबल साइडेड PTH PCB ऑफ लॉजिक. आता आमच्या कंपनीमध्ये डबल साइडेड PCBचा वापर करून एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर काही. आता इथं जो आपण पाहतो तो लॉजिक गेटचा PCB आहे. हा लेफ्ट साइडचा जो पिक्चर आहे ते फ्रंट व्ह्यू ऑफ लॉजिक गेट PCB आहे आणि हा राईट साइडचा जो पिक्चर आहे तो बॅक व्ह्यू ऑफ लॉजिक गेटचा PCB आहे. तर हे डबल साइडेड PCB आहे विथ PTH फॅसिलिटी. PTH चा फुल फॉर्म कोणाला माहिती आहे? PTH स्टँड्स फॉर प्लेटेड थ्रू होल. म्हणजे हा PCB मधला प्रत्येक जो होल आहे तो PTH आहे, प्लेटेड थ्रू होल. आतापर्यंत आम्ही 200 इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले आहेत. त्यातले 95% जे एक्सपेरिमेंटल बोर्ड्स आहेत ते DC पॉवर सप्लायवरती ऑपरेट होतात. आता ह्याची जी ड्युरेबिलिटी आहे ती लॉंग लाईफ आहे. आता इमॅजिन करा की एक्सपेरिमेंटल सेटअप लावल्यानंतर
जर तुम्ही वरच्या साईडने एक्सपेरिमेंटचा जो ट्रॅक आहे तो कट केला तर एक्सपेरिमेंट बंद पडेल का? बंद पडणार नाही, कारण लोअर साईडचे जे ट्रॅक्स आहेत आणि अप्पर साईडचे जे ट्रॅक्स आहेत ते कंडक्टिंग ट्रॅक्स असल्यामुळे लोअर साईडच्या ट्रॅक्सवरती सुद्धा तुम्ही एक्सपेरिमेंट ऑपरेट करू शकता. त्याच्यामुळे म्हणजे हे जे टेक्निक आहे डबल साइडेड पीसीबी वापरून जे आम्ही एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले, हे टेक्निक जे आहे ते फर्स्ट इन वर्ल्ड आहे. अशी क्वालिटी तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि या टेक्निकमुळे आम्हाला हे लक्षात आलं की प्रॅक्टिकल्स करताना स्टाफ आणि स्टुडंटचा जो वेळ आहे तो सेव्ह होतो. म्हणजे अशा एक्सपेरिमेंटल बोर्डची जी ड्युरेबिलिटी आहे ती जास्त आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे टाइम स्विच बेस्ड मोशन सेन्सर सिक्युरिटी सिस्टीम. हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आमच्या कंपनीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे आणि हे सुद्धा प्रोडक्ट आमच्या कंपनीनेच मॅन्युफॅक्चर केलेला आहे. याला आम्ही AC इनपुट व्होल्टेज 230 व्होल्ट अप्लाय करत असतो. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही टाइम स्विच पाहू शकता. इथे डिजिटल टाइम स्विच बसवला आहे. या डिजिटल टाइम स्विच मध्ये आपल्याला हवे ते टाइम टेबल आपण प्रोग्राम करू शकतो. हा मध्ये आहे तो पायरो सेन्सर आहे आणि आउटपुटला ॲज अ लोड म्हणून आपण सायरन कनेक्ट करू शकतो. आमच्या कंपनीचा टायमिंग 9 ते 5 आहे. 5 वाजता आमची कंपनी बंद होते. 6 वाजता ही सिस्टीम ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट होते सकाळी 8 वाजेपर्यंत. मग 6 ते 8 या ड्युरेशन मध्ये जर अनऑथराइज पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केली तर हा सायरन 5 मिनिटासाठी वाजतो. तर याची ऍक्शन कशी आहे ती लक्षात घ्या. अगोदर 6 ते 8 या वेळेत जर अनऑथराइज पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केली तर एक मोशन सेन्सर आहे आणि वरती कॅमेरा आहे. तर त्या पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केल्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो आहे तो कॅप्चर केला जातो आणि सायमल्टेनियसली फ्लड लॅम्प ऑन होतो आणि सायरन जो आहे तो 5 मिनिटासाठी ऑन होतो. तर अशी ही सिक्युरिटी सिस्टीम आहे. याच्यामध्ये पायरो सेन्सरचा वापर करून आम्ही हे युनिट डिझाईन केलं आहे. आता आपलं जे ह्युमन बॉडी टेम्परेचर आहे त्याच्याच करस्पॉन्डिंग काही वेवलेंथ प्रोड्यूस होतात. तर या वेवलेंथ इथे जो सेन्सर आहे तो डिटेक्ट करतो. पण समजा जर आपण आता सगळेजण स्टेडी थांबलेलो आहोत तर आपल्या वेवलेंथ तो डिटेक्ट करतो, पण जो पर्सन मुव्हेबल आहे त्याचं डिटेक्शन होऊन सायरन ऑन होतो. नेक्स्ट अदर ऍक्टिव्हिटीज ऑफ द कंपनी. आता आमच्या कंपनीमध्ये साधारण 18 ते 20 कॉलेजेसचे MOU झाले आहेत. MOU करण्यासाठी की विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन जास्तीत जास्त इंडस्ट्रीमध्ये काय काम सुरू आहे हे आपल्याला माहिती करून घेण्यासाठी, म्हणजे त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी, एक्सपोजर मिळण्यासाठी आम्ही आमच्या इंडस्ट्रीसोबत बऱ्याच कॉलेजेसनी MOU केले आहे. तर MOU अशा कॉलेजेसनी केले आहेत. त्यापैकी KBP कॉलेज पंढरपूर, औसा कॉलेज लातूर, लोणार कॉलेज बुलढाणा डिस्ट्रिक्ट, त्याचप्रमाणे KBP कॉलेज इस्लामपूर, KRP कॉलेज इस्लामपूर, असे बरेच कॉलेजेसनी आमच्या कंपनीसोबत MOU केलेले आहे. तर MOU केल्यानंतर प्रत्येक प्राचार्य आमच्या सरांना विचारत असतात की MOU अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करता. तर सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनीमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करू शकता. या व्हिजिटमध्ये आम्ही टोटल 20 लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टचे डेमो दाखवतो. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. तसेच कंपनीमध्ये स्पॉन्सर प्रोजेक्ट दिले जातात आणि प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी गाईड सुद्धा केले जाते. तसेच आमच्या कंपनीमध्ये इंटर्नशिप सुद्धा अवेलेबल आहे. आणि समजा जर तुम्हाला कॉलेजमध्ये इंडस्ट्री एक्सपर्टचे गेस्ट लेक्चर अरेंज करायचे असेल तर ते सुद्धा प्रोव्हिजन आहे. थँक्यू. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.